मुंब्रा कौसा येथील कचरा समस्येने आता उग्र रूप धारण करू लागले। गेल्या 5 दिवसापासून कचरा उचलला न गेल्याने संतप्त झालेल्या शानू पठाणेने कचऱ्याने भरलेल्या 5 गाड्या थेट महानगरपालिका मुख्यालयाच्या दिशेने वळवल्या। मात्र पोलिसांनी त्यांना मुंब्रा पोलीस ठाण्यासमोरच अडवून ताब्यात घेतले। गेल्या काही दिवसापासून मुंब्र्यात कचऱ्याची मोठी समस्या निर्माण झाली। डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करण्यात ठाणे महापालिकेला अपयश येते। तेथील कचराच उचलला जात नसल्याचे निदर्शनास येत आहे। शहरातील कचरा उचलावा यासाठी अनेक वेळा संबंधितांना सांगूनही कार्यवाही होत नसल्याने संतापलेल्या शानू पठाणेने नाक्यानाक्यावर कचरा भरून गाड्या ठाणे महानगरपालिकेच्या दिशेने वळवल्या। या गाड्या ते ठाणे महापालिका मुख्यालयासमोर रिकाम्या करणार होते। कौसा, अमृतनगर, रशीद कंपाऊंड आदी भागातील कचरा त्यांनी मुख्यालयासमोर फेकण्याचा निर्धार केला होता। मात्र पोलिसांनी गाड्या अडवून त्यांना ताब्यात घेतले। ठाणे जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत कंत्राटदारांनी कामे केलीत, मात्र त्यांना अद्याप त्यांची देयके दिली नाहीत। ही देयक तात्काळ अदा करावी त्या मागणीसाठी राज्य कंत्राटदार महासंघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। राज्य शासनाच्या विविध योजनेअंतर्गत राज्यातील कंत्राटदार कामे करीत असतात, मात्र त्यांची सुमारे 90,000 कोटी रुपयांची देयक रखडलीत। ही देयक अदा करण्यासाठी राज्य कंत्राटदार महासंघाचा संघर्ष सुरू आहे। आता या देयकामध्ये जल जीवन मिशनच्या देयकाचाही समावेश झाला आहे। ही देयके तात्काळ देण्यात यावीत यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। यावेळी मोर्चेकऱ्यांनी शासनाचा निषेध केला आहे। तसे हातात फलक घेऊन शेतकऱ्यांप्रमाणे आम्ही आत्महत्या करायच्या का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। यावेळी आवळे म्हणाले की आमचे पैसे मिळवण्यासाठी आम्ही गेल्या 2 वर्षापासून संघर्ष करतोय, तरी आमची 90,000 कोटी रुपयांची देयक अदा करण्यात आली नाहीत। आता ठाणे जिल्ह्यात जल जीवन योजनेअंतर्गत 740 कामे झाली आहेत। 740 गावातील घराघरात कंत्राटदारांनी पाणी पोहोचवले। ही योजना राज्य आणि केंद्र सरकारकडून राबवण्यात येते। आम्ही वर्षभर काम केल्यानंतर केंद्राने हात वर केलेत, तर राज्य सरकार काही भाष्य करायला तयार नाहीत। एकीकडे सरकारी बाबू धोरणे बदलत आहेत आणि दंडही ठेकेदारांनाच लावत आहेत। आम्ही अनेकदा निवेदने दिली, मात्र त्यावर काहीच कार्यवाही होत नाही। त्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत। आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वाढदिवस साजरे करत आहेत, त्याने आनंदाने हे आनंद उत्सव साजरा करावेत, दिवाळी करावी, पण आम्हाला काळी दिवाळी साजरी करावी लागत आहे, त्याचे काय? आम्ही लटकून घ्यायचे का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। या आंदोलनात कल्पेश केनी, भगवान भोईर, पिनी पाटील, आकाश आव्हाड, अनंत पवार आदी ठेकेदार मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। आजचं आंदोलन जे आहे साधारणतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये 90,000 कोटीची देयकांची थकबाकी पूर्ण हे राज्य सरकारकडे बाकी आहे, परंतु अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं नियोजन त्याच्यावर झालेलं दिसत नाहीये। ठाणे जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन मार्फत पाणी पुरवठ्याच्या विभागामार्फत आम्ही लोकांनी ही कामं करत आलेलो आहे। मला ह्या शासनाला आवर्जून हे सांगायचं आहे की ह्या राज्यामध्ये खास करून मला माननीय आपले एकनाथजी शिंदे साहेबांना सांगायचं, साहेब तुमच्या या जिल्ह्यामध्ये साधारणतः 740 योजना आहेत। या योजनेच्या पैकी 80 ते 70 ते 80% कामं कंत्राटदारांनी पूर्ण केलेली आहेत, परंतु त्याचं साधं हस्तांतरच होत नाहीये। उलट आम्हाला दंड लावण्यात येतो। मागच्या उन्हाळी अधिवेशनामध्ये केंद्राच्या ह्याच्यामध्ये माननीय निर्मला सीतारामनजी यांनी स्पष्ट सांगितलं होतं की 2028 पर्यंत ह्या कामांना मुदतवाढ दिलेली आहे म्हणून। आता आम्हाला हे समजत नाही की ते सांगतात मुदतवाढ दिलीत, महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुदतवाढ सरसकट दिलेली आहे आणि ठाणे जिल्हा एकमेव असा जिल्हा आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला मुदतवाढ मिळत नाही, उलटे आम्हाला दंड लावण्यात येतो। आता शासकीय ज्या काय योजना राबवताना कुठे पीडब्ल्यूडीची अडचण असेल, कुठे वन विभागाची अडचण असेल, कुठे जलसंधारणाची अडचण असेल, कुठे इतर फॉरेस्टची अडचण असेल, यांच्या बाबतीमध्ये ते ज्या वेळेला त्या जागा हस्तांतरित होत नाहीयेत त्याच्या बाबतीत सुद्धा कंत्राटदारच दोषी का? आम्ही का त्याचा दोष स्वीकारायचं? मला हे समजत नाहीये की शासन ह्या नक्की कुठल्या गोष्टी बघतंय। आणि माझ्या आवर्जून शासनाला विनंती आहे, खास करून सीओ आणि कलेक्टर साहेबांना आम्ही जाऊन सांगणार आहे की तुम्ही एक समिती स्थापन करा। त्या समितीमध्ये कंत्राटदारांचे प्रतिनिधी, तुमचे अधिकारी आणि त्याचं अध्यक्षपद माननीय सीओनी घ्यावं की जेणेकरून आमचे जे मुद्दे आहेत ते व्यवस्थितरित्या मार्ग लागू शकतील। येऊर हे निसर्गरम्य ठिकाण आहे। ठाण्याला हे वरदान आहे, ते सांभाळणे आवश्यक आहे। परंतु येऊरमधील 75 एकर जमिनी ताब्यात घेण्यात आल्यात। येऊरमध्ये आदिवासींचा हक्क आहे, परंतु त्यांना मारून त्यांच्या जमिनी कब्जा केल्या जात आहेत। येथे आता राजमहल उभे राहत आहेत। वन विभाग, महापालिका काय करते असा गंभीर सवाल राष्ट्रवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे। आव्हाड यांनी येऊरमध्ये जाऊन एका मोठ्या बांधकामाची देखील पाहणी केली। ठाण्यातील एक बांधकाम व्यावसायिक येथे बंगला बांधत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर व वन परिक्षेत्र आहे। या भागात जैवविविधता आहे, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये या भागात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या ढाबे, हॉटेल उभे राहिलेत। काही राजकीय पक्षांच्या नेत्यांनी येथे बंगले देखील उभे केलेत।
येऊरच्या जंगलात मध्यरात्री होणाऱ्या पाट्यांचाही मुद्दा ऐरणीवर आला होता. येथे मद्यांच्या पाट्या देखील केल्या जातात, परंतु प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने अनेकदा आदिवासी आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलने देखील केली. त्यामुळे येऊरच्या जंगलातील राजाश्रयाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. काल आमदार आव्हाड यांनी थेट येऊरच्या जंगलात अनधिकृत बांधकामांची पाहणी करून प्रशासनावर टीका केली. येऊरचे निसर्ग सौंदर्य नष्ट होते. सुमारे 75 एकर वन जमीन खाजगी लोकांनी ताब्यात घेतल्यात. काही ठिकाणी आदिवासी राहत असताना त्यांना मारून त्यांच्या जमिनीचा ताबा घेण्यात आलाय. वन जमिनीवर आता राजमहाल उभे राहायला लागलेत. कायदा मानायचा नाही ही कोणती पद्धत आहे? ठाणे महापालिका गरिबांची बांधकामे तोडतो, मग हे यांना दिसत नाही का, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केलाय. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. घोडबंदर येथील पातलीपाडा पुलावर आज मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास एका ट्रकचा भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली. या अपघातात ट्रक चालक विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण या दोघांचा मृत्यू झाला. या अपघातामुळे पातलीपाडा पुलावरील दोन्ही वाहिन्यांची वाहतूक सुमारे 3 तास बंद करण्यात आली होती. ही वाहतूक सेवा रस्त्यावरून धीम्या गतीने सुरू होती. ट्रक चालक विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण हे दोघे उत्तर प्रदेशाचे रहिवासी होते. हे दोघे मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ट्रकमध्ये सुमारे 8 टन लोखंडी पाईप आणि रॉड घेऊन नवी मुंबईहून गुजरातच्या दिशेने वाहतूक करत होते. त्यांचा ट्रक घोडबंदर येथील पातलीपाडा पुलावर येताच ट्रक चालक विनोद यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक थेट रस्त्यावरील दुभाजकात असलेल्या स्ट्रीट लाईट पोलवर आदळला. या अपघातात ट्रकमध्ये असलेले सुमारे 8 टन लोखंडी पाईप आणि रॉड रस्त्यावर विखुरले होते. तर ट्रकचा चालक विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण हे दोघेही जखमी अवस्थेत वाहनात अडकले होते. या अपघाताची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि ठाणे शहर वाहतूक पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने विनोद आणि सहाय्यक रहीम पठाण या दोघांना वाहनातून बाहेर काढण्यात आले. तात्काळ रुग्णवाहिकेतून त्यांना ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्या दोघांनाही मृत घोषित केले. या अपघातानंतर घटनास्थळी 2 हायड्रा मशीन, अग्निशमन दलाची फायर आणि रेस्क्यू वाहने, पोलीस कर्मचारी आणि खासगी रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. रस्त्यावर विखुरलेले लोखंडी पाईप व रॉड हायड्रा मशीनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आले. या अपघातामुळे पातलीपाडा पुलावरील दोन्ही वाहिन्यांची वाहतूक सुमारे 3 तास बंद ठेवावी लागली होती. ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये, तसेच मुदत संपलेल्या औषधांच्या साठ्यांचे वितरण होऊ नये यासाठी आरोग्य विभागाने पावले उचललीत. त्याचाच एक भाग म्हणून औषध वितरण आणि मुदत संपलेली औषधे याची माहिती तात्काळ मिळवण्यासाठी एक संगणकीय प्रणाली विकसित केली असून त्याद्वारे औषध वितरणाचे व्यवस्थापन आणि त्यावर देखरेख ठेवली जाणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 26 लाखांच्या पुढे गेले. त्यापैकी 52% नागरिक हे झोपडपट्टी आणि चाळीमध्ये राहतात. ठाण्यातील विद्यमान 33 आरोग्य केंद्र आणि 6 प्रसूतिगृह आहेत. या आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांवर मोफत प्राथमिक दवा उपचार करण्यात येतात. या केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी असते. एकूणच आरोग्य सुविधेसाठी महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या आरोग्य केंद्रांना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मागणीनुसार औषधांचा पुरवठा करण्यात येतो. पूर्वीच्या व्यवस्थापनानुसार औषध पुरवठ्यासाठी बराच वेळ वाया जायचा आणि यामुळे काही वेळेत आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा निर्माण व्हायचा. काही वेळेत नजरचुकीने मुदत संपलेली औषधेही वितरित होऊन त्यावरून टीका होते. अशी बाब आरोग्य विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आरोग्य विभागाने आता संगणकीय प्रणालीद्वारे औषधाचे वितरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील यांनी दिली.